आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी थंड हवं असतं खायला किंवा प्यायला. तर आता आपण असंच शरीराला थंडावा देण्याकरता आणि छान अशी स्फूर्ती येण्याकरता बादाम मिल्क सरबत बनवणार आहोत. टेस्टी आहे, हेल्दी आहे, कारण आपण यात बादाम घातलेले आहेत आणि झटपट होणाऱ्या, फारसा वेळ लागत नाही, शिवाय घरच्या साहित्यात होतं. आणि असं बनवून तुम्ही 4-5 दिवस फ्रीजमध्ये सहज ठेवू शकता. वेळेवर कधी घरी पाहुणे आले तर फ्रीजमधून काढायचं आणि द्यायचं. चला तर मग आपण फटाफट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलंय 1 लिटर दूध आणि हे दूध कच्चंच आहे, गरम केलेलं नाही आहे. तर हे पातेल्यात घालायचं आणि आता आपण हे दूध गरम करायला ठेवूया. तर इथे दूध आपलं हलकंसं गरम होत आहे. एकदा आपण त्याला फिरवून घेऊया आणि दूध कंटिन्यू फिरवत राहायचं, म्हणजे तळाला ते चिपकणार नाही किंवा असं करपणार नाही. यातलं आपण थोडंसं दूध आपण आता बाजूला काढून घेऊया. साधारण 1 ते 1.5 चमचाभर दूध आपण बाजूला काढून घेऊया आणि बाकी दूध आपण छान असं गरम करून घेऊया. दूध छान उकळायला ठेवूया. तर इथे मी 18 ते 20 बादाम घेतले आहेत. हे छान असे भिजत ठेवले रात्रभर आणि भिजल्यानंतर आपण याचे साल काढायचे. हे साल काढलेले बादाम आपल्या शरीराला छान असा थंडावा देतो. तर आता सर्वच बादामचे आपण साल काढून घेऊया आणि आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर मी ते घेतलं एक छोटं मिक्सरचं भांडं आणि त्यात घालायचे हे बादाम आणि नंतर आता आपण जे दूध काढून ठेवलेलं होतं थोडंसं ते त्यात घालायचं आणि याची एक आपण जाडसर पेस्ट बनवायची. खूप पातळ करायची नाही, हलकीशी जाडसर आपण ठेवायची ती. तर इथे मी पेस्ट करून ठेवलेली आहे आणि दूधसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे. एकदा आपण अजून फिरवून घेऊया, फिरवत राहायचं आणि आता दूध हे 4 ते 5 मिनिट आपण कमी गॅसवर मस्त असं उकळून घ्यायचं. आणि हे गरम झालेलं थोडं दूध आपण परत एका छोट्या भांड्यात काढून घेऊया, एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊया. साधारण 1 ते 1.5 चमचाभर दूध आपण काढून घ्यायचं आणि बाकी दूध परत आपण उकळायला ठेवायचं, कारण आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. तर इथे हे गरम दूध मी घेतलेलं आहे आणि यात आपण घालायचं कस्टर्ड पावडर. तर मी इथे घेतलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं घेतलेलं आहे आणि साधारण आता 1 लिटर दूध घेतलं आहे, त्यामुळे मी 3 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्स करायचं आणि याची पातळशी अशी आपण पेस्ट करून घ्यायची. गरम दुधात घातलं की काय होतं, गुठळ्या होत नाही आणि थंड दुधात जर घेतलं तर ते त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून आपण गरम दूध घेतलं आणि गरम दुधात छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे दूधसुद्धा मी 3 ते 4 मिनटं छान असं उकळून घेतलेलं आहे, हलकंसं ते घट्ट आलेलं आहे. आता यात आपण घालायचं केसर. केसर घातल्याने काय होतं, दुधाला छान असा रंग येतो, शिवाय चवही मस्त येतं आणि दुधाला सुरेख रंग येतो. तर केसर घालून सुद्धा आपल्याला हे 2 ते 3 मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे आणि हे दूध आपण कंटिन्यू फिरवत राहायचं. आणि नंतर आपण यात घालायची आपण जी काजूची पेस्ट करून ठेवली होती ती आपण यात घालायची. तर मिक्सरच्या भांड्यात बरीचशी शिल्लक राहते, तर काय करायचं, थोडंसं दूध आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि ते फिरवून घ्यायचं आणि ते सुद्धा आपण दुधात ॲड करायचं. तर आता काजूची पेस्ट घातल्यानंतर परत आपण मिक्स करून घेऊया आणि याला परत 2 ते 3 मिनिट छान असं उकळून घेऊया, म्हणजे आपली काजूची पेस्टसुद्धा छान अशी शिजल्या जाईल. आणि तुम्ही बघू शकता दूध आपलं घट्ट व्हायला आलेलं आहे आणि कडेनी किंवा मध्ये जी साय येते ती सुद्धा आपण काढून दुधातच ॲड करायची, म्हणजे दूध आपलं छान असं घट्ट होईल. आता आपण यात घालायचं कस्टर्ड पावडर. तर एकदा फिरवून घ्यायचं, कारण ते तळाशी जमा होतं, म्हणून ते फिरवून घ्यायचं. आणि दूधसुद्धा आपलं छान मस्त असं गरम झालं आहे, हलकंसं घट्ट पण झालं आहे. आणि आता यात आपण घालूया कस्टर्ड पावडर. तर थोडं थोडं घालायचं, एका वेळेला पूर्ण घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं आणि फिरवत राहायचं आणि हे कंटिन्यू फिरवत राहायचं. तर तुम्ही बघू शकता दुधाचा कलरसुद्धा छान असा बदललेला आहे आणि कस्टर्ड पावडर घातल्यानंतर याला छान अशी थिकनेस येते आणि हलकंसं ते घट्ट होतं. आता कस्टर्ड पावडर घातल्यानंतर परत आपल्याला हे 1-2 मिनिट आपण उकळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता दूध छान असं घट्ट व्हायला आलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे. तुम्ही चमचा बघा, चमच्याला छान असं ते कोट होतं आहे, याचाच अर्थ की आपले दूध छान असं घट्ट झालेलं आहे. तर कस्टर्ड पावडर पण 2 मिनिट मी छान असं दुधात उकळून घेतलं आहे, शिजवून घेतलं आहे. त्यानंतर त्यात आपण घालायची अर्धा वाटी साखर. तर साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, तुम्हाला कितपत गोड हवं. साखरऐवजी तुम्ही खडी साखरसुद्धा वापरू शकता.
आणि ही तर ही साखर छान अशी मेल्ट करून घ्यायची आणि ही सुद्धा 1-2 मिनिट आपण शिजवून घेऊया. नंतर त्यात घालायचं आपण वेलची पावडर किंवा जायफळ पावडर जे घरात असेल ते घालायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे 3 ते 4 मिनिट आपण छान असं उकळून घेऊया. दूध छान असं घट्ट येतपर्यंत. आणि खूप पण घट्ट करायचं नाही, कारण ते थंड झाल्यानंतर परत अजून घट्ट होतं, त्यामुळे खूप घट्ट करायचं नाही. आता मी जेवढं केलं तेवढंच घट्ट करायचं. तर छान अशी उकळी आली आणि 3 ते 4 मिनिट छान असतं मी असं शिजवून घेतलेलं आहे. आणि आता आपण गॅस बंद करायचं आणि हे एक वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे हे लगेच थंड होईल. तर तुम्ही बघू शकता हे इथपर्यंत आपल्याला हे घट्ट करायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर ते परत घट्टेल. तर आता मी 1 तासभर थंड करायला ठेवते आहे. आणि 1 तासानंतर बघू शकता मी वरनं थोडे ड्रायफ्रूट्स घातले, फोटो काढायची होती म्हणून. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं बदाम मिल्क शरबत छान तयार आहे. टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि मस्त असं थंड थंड आहे. आणि थंड झाल्यानंतर ते परत घट्ट आलेलं आहे. बनवायला अगदी सोपं आहे. असं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. वेळेवर कधी कोणी आले तर लगेच आपण त्यांना ते देता येतं. आणि 3-4 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, खराब होत नाही. तर आता आपण हे लगेच सर्व करूया. तर मस्त असं ग्लासमध्ये भरायचं आणि विशेष म्हणजे याला थंड करायचं. हे थंड केलं की चवीला खूप छान लागतं. वरनं छान असे ड्रायफ्रूट्स घालायचे, दिसायला छान दिसतं, चवीलाही छान दिसतं आणि हेल्दी पण आहे. तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात असं हे बदाम मिल्क शरबत बनवा आणि लाईक करा, शेअर करा. रेसिपी आवडल्यास किरण रेसिपी बघत राहा. धन्यवाद.